राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून चौकशी केली जाते। त्यांच्या समर्थनार्थ अनेक आमदार त्यांच्या पक्षातले सोबत आहेतच, सुप्रिया सुळे सुद्धा सोबत आहेत। मात्र युवा संघर्ष यात्रेमध्ये रोहित पवार यांच्या सोबत रोहित पाटील सुद्धा पाहायला मिळालेले होते आणि तेच या ठिकाणी ईडी कार्यालयासमोर पोहोचलेले आहेत। आपण पाहतो की सकाळी 10:30 वाजल्यापासून रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे। तुम्ही या ठिकाणी आता पोहोचलेले आहात, कशा पद्धतीचं समर्थन आहे आणि या सगळ्या चौकशीकडे कसं पाहताय? मुळात रोहित दादा संघर्ष करणारं नेतृत्व आहे। राज्यातल्या अनेक प्रश्नांवरती आवाज उठवणारं आणि आज घडीला लोकांच्या हक्काचं बोलणारं नेतृत्व आहे आणि आज त्यांच्यावरती ज्या पद्धतीने चौकशी चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये, अशा इन्सिडेंटमध्ये आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीने उभे पाहिजे, त्यांच्या समर्थनासाठी आलो पाहिजे, यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने आलेलो आहे। सहकारी असतील, कार्यकर्ते असतील, आदरणीय पवार साहेब सुद्धा, सुप्रियाताई सुद्धा स्वतः थांबूनात आणि राज्यामध्ये, देशामध्ये चांगल्या तरुणांवरती किंवा जे काम करतात त्यांच्यावर निश्चितपणाने कशा पद्धतीने आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातोय हे राज्य आणि देश उघड्या डोळ्याने बघतोय। त्यामुळे एक संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी आणि संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाबरोबर आम्ही सगळे आहोत। युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून अनेक प्रश्न रोहित पवार यांनी सरकारच्या विरोधामध्ये उपस्थित केलेले होते। तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील ते सुद्धा लावून धरलेले होते। तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत होतात, कुठेतरी सूडबुद्धीने ही कारवाई होते असं वाटतं का? मुळात असं आहे की जे प्रश्न आम्ही मांडले त्यावेळेस आम्हाला नागपूरमध्ये अडवलं गेलं, नागपूरमध्ये आम्हाला दोघांना अटक केली गेली, आमच्याबरोबर अनेक संघर्ष यात्रेंना अटक केली गेली। आता आम्ही मांडलेले प्रश्न काय गैर होते? राज्यातल्या तरुणांचे प्रश्न मांडले होते, तालुकाने MIDC झाली पाहिजे हा प्रश्न मांडला होता, शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे हा प्रश्न मांडला होता, पण तरी देखील त्यावेळेस अडवण्यात आलं, सगळ्या संघर्ष यात्रेंना अटक करण्यात आलं, काही संघर्ष यात्रेंना मारहाण करण्यात आली आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे लोक या प्रश्नांवरती प्रश्नांची जाण ठेवून आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा पद्धतीच्या कारवाया होतात। त्यामुळे न घाबरता याही परिस्थितीला सामोरं जाण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्ते सकाळी 7 वाजल्यापासून एनसीपी ऑफिसच्या बाहेर जमवले झालेले आहेत। सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होते, पळणारा नाही तर लढणारा दादा आहे अशीही घोषणाबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काय प्रतिक्रिया आहे? नाही, मुळात एक विषय असा आहे की रोहित दादांनी कशा पद्धतीने संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून केलेला आहे हे आपण बघतोय आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरती त्यांनी आवाज उठवलेला आहे। मग त्यांच्या मतदारसंघातली MIDC असेल त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष असेल, राज्यातल्या इतर तरुणांसाठी त्यांचे जे प्रश्न आहेत, MPSC असेल, UPSC असेल, हे जे स्पर्धा परीक्षेसाठी जी मुलं अभ्यास करतात त्यांच्या हक्कांसाठी असेल, तरुण शेतकऱ्यांसाठी असेल, तरुण उद्योजकांसाठी असेल, व्यावसायिकांसाठी असेल, तर लोकांच्यातून जी भावना आहे ती आलेली आहे आणि म्हणजे मुळात हायवेला आज आदरणीय जरांगे पाटील साहेब मुंबईकडे येत असल्यामुळे जाम आहेत, त्यामुळे मला यायला उशीर झाला, मी ती घोषणा ऐकली नाही, पण लोकांच्या मनातली खतखत लोक निश्चितपणाने बोलून दाखवतात। एक महत्त्वाचा प्रश्न, महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणा असतील किंवा तपास यंत्रणेच्या रडारवरती आहेत। फक्त रोहित दादाच नाही तर अनेक नेत्यांना महाविकास आघाडीच्या अशा पद्धतीच्या नोटिसा येत आहेत, चौकशीला बोलावलं जात आहे आणि सत्तेतले पक्षातील कुणालाही अशा पद्धतीच्या चौकशीला सामोरं जावं लागत नाही। याकडे कसं पाहता? कारण तुम्ही जुनं राजकारण सुद्धा पाहिलंय, आताचं राजकारण सुद्धा पाहिलंय, हे बदलतं राजकारण आणि वेगळ्या टप्प्यावरती आपण सध्या आहोत, त्याकडे कसं पाहताय? मुळात यावरती मी काही वेगळं बोलायची आवश्यकता नाही। जे चाललेलं आहे, जे घडतंय ते लोक त्यांच्या उघड्या डोळ्याने बघतात आणि लोक एक संधीची वाट बघतात। लोकांची मागणी हीच आहे की ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी याप्रती लोक राग व्यक्त करतील असं निश्चितपणाने दिसतंय। मुळात आपल्या देशाची सगळी एकूण विचारधारा बघितली, आपल्या राज्याची एकूण विचारधारा बघितली तर इंग्रजांना पळवलेला हा देश आहे, इंग्रजांच्या पूर्वी मुघल सत्तेला पळवलेला हा देश आहे, मुघल सत्तेला गाडलेला हा देश आहे। त्यामुळे अन्यायाच्या विरोधात न्यायानं आणि ताकदीनं उभारणारी लोक या मातीमध्ये जन्म घेत आलेली आहेत। त्यामुळे निश्चितपणाने हा जो अन्याय होतोय त्याच्यावरती सुद्धा आम्ही सर्वजण मिळून ताकदीने मात करू। निवडणुकानंतर ही सगळी परिस्थिती बदलेल, निश्चितपणाने बदलेल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते रोहित पाटील आणि रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू असताना त्यांना समर्थन करण्यासाठी ते सध्या ईडी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहेत। अनेक आमदार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, शेकडो कार्यकर्ते जमलेले। त्यामुळे रोहित पवार यांची चौकशी आज किती तास होते आणि त्यानंतर ते कधी बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सोबत कृष्णा सोनारकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.